नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नियम पाळा आणि अपघात टाळा. दोन गोष्टी रोडवर जाताना कुठं पण बॅनर लागलेला असतं, नियम पाळा आणि अपघात टाळा. सेम तुम्ही जर ह्या 5 गोष्टी पाळल्या तर तुमचं सरकारी नोकरीमध्ये 100% सिलेक्शन आहे. कुठल्या 5 गोष्टी येतात का त्या पाळायच्या? जे विद्यार्थी सिरियस आहे तर तुम्हाला गव्हर्नमेंट जॉबची तयारी करत असाल त्यांच्यासाठी खास मोटिवेशन आहे. हे मोटिवेशन तुम्हाला आवडलं तर बघा, नाही आवडलं तर नाही पाहिलं तरी चालेल, पण हे तुमच्या हिताचंच आहे. फक्त तुमच्या हिताचाच इथे विचार केला जातो. लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला जर सरकारी नोकरी मिळवायची असेल तर एकदम 5 ते 6 नियम आहेत. ते तुम्ही पूर्ण टार्गेटनी फॉलो केले तर 100% तुम्हाला सरकारी नोकरी नाही भेटली तर तिथून पुढे माझ्याकडे यायचं आणि तुम्ही मागाल ते बक्षीस मी तुम्हाला देणार मित्रांनो. फक्त 5 नियम फॉलो करायचे. एक म्हणजे तुमचं क्लिअर टार्गेट आहे. शाळा कॉलेजमध्ये असताना उन्हाळगिऱ्या करत फिरता तुम्ही इकडे तिकडे, आपण सर्व चालू, त्याच्यामध्ये सर्व घटक त्याच्यामध्ये असतात. काय असतं? क्लिअर फोकस आपला असतो. तिथे लेक्चरला सुट्टी मारायची आणि बोंबलत कुठेतरी ग्राउंडवर किंवा इतरत्र फिरत बसायचं. ते आपलं क्लिअर टार्गेट असतं. त्याचं सबकॉन्शियस माइंड मध्ये पूर्ण असं टार्गेट गेलेलं असतं की सुट्टी मारायची आणि फिरत बोंबलत बसायचं मित्रांसोबत. ते आपलं जसं क्लिअर टार्गेट असतं तसंच इथं स्पर्धा परीक्षेची तयारी करताना 100% तुमचं क्लिअर टार्गेट ठेवायचंय. म्हणजे काय ठेवायचंय? तुम्ही एमपीएससी मध्ये कुठलीही एक्झाम करत असाल, ठीक आहे, आता सध्या ट्रेंडिंग आहे पोलीस भरती आहे, त्याच्यानंतर पोस्ट ऑफिस भरती आहे, त्याच्यानंतर तुमची तलाठी भरती आहे, त्याच्यानंतर बँकिंग क्षेत्रातल्या आरबीआय मधील भरती आहे मित्रांनो, ठीक आहे, त्याच्यानंतर रेल्वे मधल्या भरती आहेत. अशा वेगवेगळ्या भरती आहात. मग अपडेट आलं, नोटिफिकेशन आलं की मध्येच तुम्ही पोलीस भरती करताय, मध्येच पोस्ट भरती, मध्येच तलाठी, मध्येच आरबीआय, मध्येच रेल्वे, सगळ्या दगडावर एकत्र पाय ठेवला तर तुमचे पाय फाटले जातील. दगड स्टेबल राहू शकतो पण पाय तुमचे नक्कीच फाटणार मित्रांनो. म्हणूनच क्लिअर फोकस 100% ठेवायचा आहे. कुठलेही एकच फील्ड सुरुवातीला निवडायची आहे जेणेकरून तुमचं टार्गेट अचीव करण्यास तुम्हाला मदत होईल. दुसरा पॉइंट आहे डेली स्टडी. तुम्ही जसे रोज मोबाईल बघता, रोज गेम बघता, रोज व्हॉट्सअप बघता, इंस्टाग्राम बघता, रील्स बघता, वेगवेगळ्या गोष्टी बघता, अजून काय काय बघता सांगायची गरज नाही, तुम्ही बघताच ते, ठीक आहे. लक्षात घ्या, डेली स्टडी म्हणजे काय? जीकेला 1 तास द्या, मॅथला 1 तास द्या, त्याच्यानंतर तुमचं इंग्लिश असेल त्याला 1 तास द्या, तुमचं रिझनिंग असेल त्याला 1 तास द्या. 3-4 तास द्यायचे आहेत फक्त. तुमचा जर स्क्रीन रेकॉर्डिंगचा टाइम काढला, तुमचा आमचा कुठल्याही विद्यार्थ्यांचा जे की मोबाईल ऍडिक्टेड आहेत त्या गोष्टीला डायरेक्ट लाथ मारून टाका, कारण ती गोष्ट आपलं भविष्य ठरवणार नाहीये. लक्षात ठेवा. म्हणून एक 3 ते 4 साधारणपणे याच्यामध्ये तुम्ही IAS कलेक्टर लेवलचं सुद्धा पोस्ट काढू शकता. 4च दिवस रोज पण मन लावून करायचं आहे इथे, ठीक आहे. ह्याच्यामध्ये धांगडधिंगापणा केला की तुम्ही इथे फेल आहात, मग तुम्ही पोस्टमॅनचं सुद्धा पद काढू शकत नाही. मग तुम्ही 10 तास द्या, पण 3 ते 4च तास द्या प्रत्येक दिवशी. विदाउट फेल काही होऊ, जगामध्ये भूकंप येऊ, तिसरं महायुद्ध पेटू, आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. फक्त तुम्ही 4 तास तुमच्या डेली प्लॅन स्टडीला द्यायचा आहे. तिसरा पॉइंट आहे मित्रांनो प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. विद्यार्थी मित्र नोटिफिकेशन आले, फॉर्म भरला, थोडाफार बेसिक अभ्यास करतात किंवा जे सिरियस विद्यार्थी आहेत त्यांचं स्टडी प्लॅनिंग असतं किंवा ज्यांना माहित नसतं त्यांच्यासाठी काय करायचं असतं मित्रांनो, त्यांनी लक्षात घ्या, प्रिव्हियस इयर कमीत कमी 10 क्वेश्चन पेपर सोडायचे. पोलीस भरतीचे कराय, मागच्या जेवढ्या भरती झाल्या ते एक 10 त्याच्यामधलं पकडा, त्याचे 10 क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा. त्याच्यामध्ये तुमचे 20% मार्क तुमचे इथेच कव्हर होतात. लिहून घ्या. जर नाही झाले तर तिथून पुढे तुम्ही जे म्हणाल ते बक्षीस तुमच्यापर्यंत पोहोचेल ऍड्रेसवर. ते सुद्धा जर 10 प्रिव्हियस क्वेश्चन पेपर वरती जर तुम्ही अभ्यास केला, 20% नाही आले तर तिथून पुढे तुम्ही म्हणाल ते आपलं चॅलेंज आहे पण तुमच्यासाठी, ठीक आहे. दुसरी गोष्ट, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सोडताना कुठलीही एक्झाम असू द्या, तलाठी असू द्या, ग्रामसेवक, कुठलीही सरळ सेवा, राज्यसेवा, कुठलीही मित्रांनो, एमपीएससी असू द्या, यूपीएससी, काही प्रॉब्लेम नाही आपल्याला, त्याच्यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरला सगळ्यात जास्त महत्व द्या. व्हिडिओ खूप महत्वपूर्ण होणार आहे कारण की तुम्हाला 5च गोष्टी सांगणार आहेत. म्हणूनच जबाबदारीने पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे आणि शेअर करायचा आहे.
चौथा आहे कन्सिस्टन्सी. कळशीत कळशी इंस्टाग्रामचं वेड लागलेलं आहे सगळ्यांनाच. कन्सिस्टन्सी म्हणजे तुमचा रेग्युलरपणा. जसं आपण रोज झोपतो 4 ते 5 तास किंवा 8 तास कोणी कोणी झोपतं, रोज जेवण करतो 2 ते 3 वेळा, रोज इंस्टाग्राम मोबाईल यूज करतो, त्याचा टाइम पिरियड जर बघितला कोणाचा स्क्रीन टाइम असतो 5 तास 6 तास 8 तास 10 तास, म्हणजे तो काय झाला रोज कन्सिस्टन्सी. म्हणजे करायच्या आहेत, डू ऑर डाय, करा किंवा मरा, ह्याच गोष्टी आहेत, म्हणजे त्याला कन्सिस्टन्सी आपण म्हणू शकतो. म्हणजे रोज तुम्हाला एक प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सोडवायचा आहे, रिव्हिजन द्यायची, रोज करायच्या गोष्टी आहेत. म्हणजे त्या जर नाही केल्या तर खूप अवघड होईल, त्या जर नाही केल्या तर आपलं सिलेक्शन होणार नाही, त्या जर केल्या नाही तर आपलं भविष्य घडणार नाही. म्हणून कळशी कन्सिस्टन्सी तुम्ही फॉलो करायची आहे, लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्वाचा 5वा नियम आहे ते म्हणजे तुमचं डिस्ट्रॅक्शन, तुमचं आकर्षण. हे गुरुत्वाकर्षण नाही म्हणत, परंतु गुरुत्वाकर्षणासारखंच एक आकर्षण असतं. आकर्षण कशाचं असतं? आकर्षण भौतिक गोष्टीचं असतं, आकर्षण मानसिक गोष्टीचं असतं, आकर्षण भावनेचं असतं, आकर्षण तिरस्काराचं असतं, आकर्षण प्रेमाचं असतं, आकर्षण जगावर राज्य करण्याचं असतं, आकर्षण जगावर तेढ तिरस्कार फेम निवडण्याचं असतं. कुठल्याही गोष्टीचं तुम्हाला आकर्षण लागू शकतं, लक्षात घ्या. आकर्षण म्हणजे फक्त एकच नाही मित्रांनो, कोणाला संपूर्ण जगावर राज्य करायचं असतं, त्याच्यासाठी तो ध्येय वेडा होत असतो, ते सुद्धा एक प्रकारचं आकर्षणच आहे, डिस्ट्रॅक्शनच आहे मित्रांनो, लक्षात घ्या. ठीक आहे, तुमचं सगळं माइंड पूर्णपणे कंट्रोल असलं पाहिजे. तुमचा मूड सकाळी फ्रेश असतो, दुपारी थोडासा म्हणजे चिडचिड होते, संध्याकाळी काहीतरी चिल मूड मध्येच असता तुम्ही. मग तुमचं जर डिस्ट्रॅक्शन वेगवेगळ्या गोष्टींवर, क्षुल्लक गोष्टीवर जर तुमचं डिस्ट्रॅक्शन होत असेल तर ह्या स्पर्धा परीक्षेला 5-5, 10-10 वर्ष संघर्ष करणारे आपले विद्यार्थी आहेत, त्यांचं ज्यावेळेस ते सक्सेस होत असतात ते फक्त आणि फक्त 80% इथेच त्यांनी मनावर कंट्रोल केलेलं असतं. डिस्ट्रॅक्शन असतं जे जगाचं, त्याच्यापासून दूर गेलेले असतात ते. आत्ताच आपल्या सगळ्यात टफेस्ट एक्झामचा निकाल लागलेला, त्याच्यामध्ये 10वी 12वीचे मुलांनी जे मेडिकल एक्झाम पास झाले, इंजिनिअरिंग एक्झाम पास झाले, आता दिल्लीचं रिझल्ट लागलेला, तर त्यांची मुलाखत जर तुम्ही बघितली असेल सोशल मीडिया म्हणा किंवा न्यूज वरती, ते विद्यार्थी अक्षरशः त्यांना असे लोकांनी ट्रोल केलं होतं की तुम्ही फर्स्ट प्राइज तर तुम्हाला मिळालेलं आहे, फर्स्ट टॉप 10 मध्ये तुम्ही आला आहात, पण कुठल्या किमतीमध्ये, कुठल्या व्हॅल्यू मध्ये, ना तुम्हाला बोलायचं कळत आहे, ना तुम्हाला आनंद व्यक्त करायचा कळत आहे, ना कुठलं तुम्हाला जगाशी देणं घेणं आहे. आणि तुम्ही जर अजून ते जर गोष्टी व्हिडिओज पाहिले तर तुमच्या सुद्धा लक्षात येईल त्यांनी खूप मोठा त्याग केलेला असतो. तो त्याग त्यांचं यशाचं सर्वात मोठं कारण असतं मित्रांनो. त्याग आपण जो म्हणतो, जेवढी जगामध्ये लोक जन्माला आले, तर जगामध्ये जेवढे महापुरुष जन्माला आले, तर त्यांच्या जीवनामध्ये संघर्ष, सातत्य आणि खूप मोठा त्याग आपल्या मनाच्या भावनेच्या पलीकडचा सगळ्यात मोठा असतो. तो त्याग, त्याच वेळेस महापुरुष हे जगावर अधिराज्य गाजवण्याचं त्यांच्या लेखणीमध्ये साम्राज्य असतं, त्यांच्या तलवारीमध्ये साम्राज्य असतं, सामर्थ्य असतं, कारण की त्यांचा त्याग, संघर्ष, कन्सिस्टन्सी, ह्या 3-4 जिद्द, सातत्य, चिकाटी, ह्याच गोष्टी असतात की त्यांना जगावर राज्य त्यांनी केलं तरी ते जग स्वीकारतं, कारण त्यांचा त्याग तेवढा असतो, त्यांचं जगापासून वेगळे करण्याची धमक तेवढी असते. म्हणून तुम्हाला जर सरकारी नोकरी मिळवायची आहे तर आदर्श हा फक्त आपल्या महापुरुषांचाच घ्यायचा आहे, बाकी इतरत्र कोणाचाही आदर्श घ्यायचा नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, या जगामध्ये आदर्श घेण्या इतके काहीच आता महापुरुष आहेत. महापुरुष सर्वच आहेत, परंतु आता प्रेझेंट मध्ये जर तुम्ही कोणाचा आदर्श घेणार असाल तर तो फक्त आणि फक्त आपले ज्याचं गोल फिक्स आहे आणि त्याची मेहनत काय आहे त्याच व्यक्तिमत्वाचा तुम्ही आदर्श घेऊ शकता. आणि दुसरं, आपल्या भारत देशामध्ये संपूर्ण क्रांतिकारी महापुरुष असतील, सर्व क्षेत्रातील महापुरुष असतील, त्यांचाच फक्त तुम्ही आदर्श घ्या, जेणेकरून त्यांच्या ज्या गोष्टी त्यांनी फॉलो केल्या आणि त्यांचं जे गोल होतं ते
पूर्ण केलं, सेम तसंच तुम्हाला सरकारी नोकरीचं जे गोल आहे ते पूर्ण करायचं आहे, लक्षात घ्या. म्हणून ह्या सिंपल 5 गोष्टी आहेत, त्याच्यावर तुम्ही काटेकोरपणे नियोजन करा आणि ह्या गोष्टीपासून जवळ राहा, लांब राहा. फक्त टार्गेट तुमचं एकच असलं पाहिजे, सरकारी नोकरी. लक्षात घ्या मित्रांनो, आता लेटेस्ट भरती आहे, पोलीस भरती, वेगवेगळ्या भरत्या आहेत, अजून अपडेटेड भरत्या आहेत, वनरक्षकची भरती येणार आहे, तलाठीची भरती आहे, वेगवेगळ्या खूप मोठ्या प्रमाणात सुवर्ण संधी. एकामध्ये नाही झालं तर दुसऱ्यामध्ये ट्राय करा. सुवर्ण संधी सर्वांना इथे मिळणार असते मित्रांनो. म्हणूनच आपण आता जी पोलीस भरतीचं बऱ्यापैकी आता ग्राउंड सर्वकडचे संपलेले आहेत. ठीक आहे, आता लेखीची तयारी सुरू करत आहेत सर्वजण. बरेच विद्यार्थी मित्र, काही जणांचा अभ्यास सुद्धा झालेला आहे, काही जण रिव्हिजन टाकतात. त्याच रिव्हिजनला फायदा म्हणून मित्रांनो आपण फ्री पोलीस भरतीची बॅच 30 दिवसाची घेत आहोत. कुठलाही पेड, इथे कोणालाही पैसे पेड करायची आवश्यकता नाही, फक्त सपोर्टची तुमच्या गरज आहे. कारण की तुमच्यासाठीच मित्रांनो ही फ्री बॅच आपण घेत आहोत. त्याच्यामुळे ह्या बॅचला तुम्ही नक्की जॉईन व्हा. रेकॉर्डेड बॅच टाईप असणार आहे ही तुम्हाला मित्रांनो, आणि प्लस आठवड्यातून 1 दिवस लाईव्ह बॅच सुद्धा तुमची घेणार आहे, जेणेकरून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुमचा जो लेखी एक्झाम पॅटर्न आहे पोलीस भरतीचा, त्याच्यामध्ये तुम्हाला चांगला स्कोर करण्यास माझ्याकडून थोडीफार मदत होऊ शकते. हेच या मागील ध्येय आहे मित्रांनो. इथेच थांबतो. तुम्हाला तुमच्या भरतीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. काही प्रश्न असतील किंवा तुमच्या काही कमेंट असतील, नक्की कमेंट मध्ये मांडा मित्रांनो. थांबतो, भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद, राम राम मित्रांनो.